नमस्कार. मतदार बंधू भगिनींनो, शनिवारी 20 तारखेला महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या टप्प्याचं नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका ह्या सगळ्या संस्थांची निवडणूक होती, स्थानिक स्वराज्य संस्थांची. मला एका गोष्टीची जाण आहे की गेले 9 वर्ष ह्या निवडणुका होऊन झालेल्या आहेत. म्हणजे 2017ला आणि आता 2026 येत आहे. मधल्या काळामध्ये काही आरक्षणाच्या निमित्तानं काही जण कोर्टात गेले, नंतर हायकोर्टात, नंतर सुप्रीम कोर्टात. त्याच्यामुळे ह्या निवडणुका सतत पुढे होत गेल्या. परंतु त्याच्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये सर्वसामान्य माणसाला जी संधी मिळते, कार्यकर्त्याला संधी मिळते, आमच्या मायमाऊलीला संधी मिळते, आमच्या मुलींना संधी मिळते, ती संधी त्याच्यातनं मिळाली नाही. आणि त्यामुळं आता ह्या निवडणुकीचा अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आलंय. धर्माबादकरांनो, मी आज स्वतः आपल्या इथं सभेच्या निमित्तानं येणार होतो. मुख्यमंत्र्यांनी आज कॅबिनेट लावली, इतरही काही महत्त्वाच्या मीटिंग लावल्या. त्याच्यामुळं माझीही काही महत्त्वाची कामं निघाली. आणि माझ्या मनात असताना, मी सगळं ठरवलेलं असताना, तशा पद्धतीनं प्रतापराव चिखलीकर साहेबांना सांगितलं असताना देखील मला तिथं येता आलं नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. त्याबद्दल कृपा करून माझ्या धर्माबादकरांनी, माझ्या नांदेड वासियांनी माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नये अशा प्रकारची विनंती देखील करतो. मी आपल्याला सगळ्यांना एक विनंती करायला आलेलो आहे की मी अनेक वर्ष, 35 वर्ष महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात काम करणारा एक कार्यकर्ता आहे. मी स्वतः माझी बारामती हे शहर अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलेलं आहे, विकसित केलेलं आहे. त्याच्यामध्ये विकासाला मी नेहमी महत्त्व देणारा एक कार्यकर्ता आहे. मला असं वाटतं, तसंच महानगरपालिकेत मी पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास केलेला महाराष्ट्रातल्या अनेक नागरिकांनी बघितलेला, पिंपरी चिंचवडकरांनी अनुभवलेला. त्याच्यामुळं आम्हाला अशा कामाच्या बद्दलची फार बारकाईने जाण आहे, माहिती आहे. आणि त्याकरता धर्माबादकरांना आव्हान आहे. आज खरं तर तिथं आता प्रतापराव चिखलीकर असतील, मला येता येत नाही म्हणून आम्ही आमदार अमोल मिटकरी साहेबांना विनंती केली की तुम्ही तिथं जावा. ते पण तिथं आलेले आहेत. भास्करराव खतगावकर आहेत, मोहनराव हंबर्डे आहेत, सुभाषराव साबणे आहेत, आमचे अविनाशराव घाटे आहेत, ओमप्रकाश पोकर्णाजी आहेत. असे सगळे मान्यवर आमचे तिथं आहेत. परंतु आज धर्माबादकरांना आव्हान करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उभ्या केलेल्या 22 उमेदवारांना नगराध्यक्षांच्या सहित मी ज्यावेळेस घड्याळाच्या चित्राच्या समोरचं बटन दाबून आपल्याला विनंती करतोय, त्यावेळेस मला प्रकर्षाने स्वर्गीय